ओम साईराम. नमस्कार मित्रांनो, आजचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. अनेक आईवडील माझ्याकडे येऊन म्हणतात, गुरुजी आमच्या मुलाच्या लग्नामध्ये किंवा अडचणी येतात, मुलात काही कमी नाही, किंवा मुलगी असेल तर आमच्या मुलीमध्ये पण काही कमी नाही. शिक्षण आहे, दिसायला चांगलं आहे, चांगली आहे, नोकरी आहे, घर चांगलं आहे, संस्कार आहेत, सगळं आहे, पण गुरुजी लग्न जमत नाही. अशा वेळेस काही लोक म्हणतात की बाबा प्रारब्ध खराब आहे, काही जण म्हणतात पत्रिकेत दोष आहे, तर बरेच जण म्हणतात त्याला काळच खराब आहे, काळ बदललाय. माझ्या मते सत्य या तिन्हीच्या मध्ये आहे. प्रारब्ध आहे, कर्म आहे आणि काळ आहे. आणि त्याचबरोबर आपल्याही काही चुका आणि अवास्तव अपेक्षा आहेत, ज्यामुळे लग्न होत नाही. आज आपण या सगळ्यावर स्पष्ट बोलूयात. आणि सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूयात तो प्रारब्धाचा भाग. प्रत्येक माणूस काही ठराविक कर्माचा हिशोब घेऊन जन्माला येतो. काही गोष्टी लगेच मिळतात, काही उशिरा मिळतात, तर काहींसाठी खूप संयम ठेवावा लागतो. आणि विवाह हा देखील अशीच घटना आहे. प्रत्येकाचं लग्न एकाच वयात एकाच पद्धतीने होईलच असं नाही. त्यामुळं उशीर झाला म्हणजे आयुष्य संपलं असा निष्कर्ष काढू नका. दुसरा भाग आहे कर्माचा. आपण जसं वागतो, जसं बोलतो, जसा लोकांचा आदर करतो किंवा अपमान करतो, त्याचे परिणाम आपल्याला आयुष्यामध्ये कुठं ना कुठेतरी दिसतात. कधी कधी आई वडिलांच्या कर्माची फळं सुद्धा मुलांना भोगावी लागतात. मात्र चांगली कर्म आपल्यासाठी मार्ग मोकळा करतात, तर चुकीची कर्म ही अडथळा ठरू शकतात. त्यामुळं कर्माचा भाग देखील तितकाच महत्वाचा आहे. आणि आता मित्रांनो, तुम्हाला एक खूप महत्वाचा मुद्दा सांगतो की आज अनेक विवाह हे प्रारब्धामुळे नाही, तर स्वतःच्या अवास्तव अपेक्षांमुळे तुटतायत. मुला मुलींच्या साधारण काही सामान्य चुका पहा. काही मुलांना पत्नी म्हणजे सर्वगुण संपन्न व्यक्ती हवी असते. ती सुंदर हवी, उच्च शिक्षित हवी, भरपूर पगार हवा, घर सांभाळायला हवं, लग्नानंतर पगार तिने आपल्यालाच द्यायला हवा, आई वडिलांची सेवा करायला हवी, माहेरी जायला नको, आधुनिकही हवी, पारंपरिकही हवी. म्हणजे एका व्यक्तीकडनं 10 अपेक्षा. पण मग प्रश्न असा आहे की तुम्ही स्वतः त्या अपेक्षांच्या मापदंडांवर उतरता का हो? काही मुलं स्वतःचं व्यक्तिमत्व घडवण्यापेक्षा फक्त समोरच्या व्यक्तीमधले दोषच शोधत राहतात. आता मुलींच्या काही चुका नाहीत असं नाही बरं का, त्यांच्या पण चुका आहेत. काही मुलींना वाटतं नवरा म्हणजे चित्रपटातला हिरो सारखा असावा, उंच पुरा असावा, तगडा असावा, पगार भरपूर असावा, स्वतःचं घर असावं, गाडी असावी, नोकरी असावी, परदेशात फिरायला नेणारा असावा, प्रत्येक आठवड्याला माहेरी येणारा असावा, म्हणजे सासरी येणारा असावा, प्रत्येक क्षणी कौतुक करणारा असावा, कधीही स्वयंपाक करू नको म्हणणारा असावा, उशिरा उठलं तरी काही न बोलणारा असावा आणि कधीही राग न करणारा असावा. आयुष्य काय सोशल मीडियावरचं रील आहे का हो? नाही ना, ते वास्तव आहे. दोन माणसं एकमेकांना समजून घेतात, तडजोड करतात, एकत्र वाढतात, राहतात, तेव्हाच संसार घडतो. ह्या सोशल मीडियाने सुद्धा आहे ना अपेक्षांचं ओझं खूप वाढवून ठेवलंय. आपल्याला इंस्टाग्राम उघडलं, फेसबुक उघडलं की दुसऱ्याचं सुख दिसतं, पण खरंच त्यामागं ते असतं का? ते वास्तव दिसत नाही. त्यामुळे अनेकांना वाटतं की आपल्यालाही तसंच आयुष्य मिळालं पाहिजे. आणि या तुलना करताना अनेक चांगली स्थळं ही हातून निघून जातात. तर आणखीन एक मोठी चूक म्हणजे काही लोक प्रत्येक स्थळामध्ये दोषच शोधत राहतात. नाक थोडं मोठं आहे, उंची 2 इंच कमी आहे, घर छोटं आहे, पगार थोडा हवा होता, गाव आवडलं नाही, आडनाव आवडलं नाही. अशा छोट्या छोट्या कारणामुळे अनेक उत्तम नाती जुळण्याआधीच तुटूनही जातात. याचा अर्थ तडजोड म्हणून चुकीच्या व्यक्तीशी लग्न करा असं माझं अजिबात म्हणणं आहे. पण परिपूर्ण माणूस शोधण्याच्या नादात योग्य माणूस गमावू नका. यामध्ये खरं सांगू का, पालकांच्याही काही चुका असतात. कधी मुलांच्या मनाचा विचार न करता फक्त समाज काय म्हणेल याचा विचार केला जातो, तर कधी मुलांच्या प्रत्येक चुकीच्या अपेक्षेला पाठिंबा दिला जातो, तर कधी कधी चिकित्सक पद्धतीने एवढं बारीक बघितलं जातं की बास रे बास. अर्थात या सगळ्या गोष्टी चुकीच्याच आहेत. पालकांनी आपल्या बाळांचं, आपल्या विवाह इच्छुक मुलांचं, मुलींचं उत्तम मार्गदर्शक व्हावं, त्यांच्यावर निर्णय लादू नयेत. शेवटी काळाचाही मोठा वाटा असतो नाही का? योग्य वेळ येण्यापूर्वी कितीही प्रयत्न केले तरी यश मिळत नाही, आणि योग्य वेळ आली की वर्षानुवर्ष अडकलेली कामं एका मिनिटात किंवा काही दिवसात पूर्ण होतात. म्हणूनच माझा एकच सल्ला आहे की जर तुमचं लग्न जमत नसेल तर त्यात पत्रिकेला दोष देऊ नका, फक्त प्रारब्धालाही दोष देऊ नका. फक्त एकदा स्वतःकडे आत्मचिंतन करा, प्रामाणिकपणे पहा आणि विचारा स्वतःच्या मनाला की माझ्या ज्या अपेक्षा आहेत त्या वास्तववादी आहेत का?
मी स्वतःमध्ये काय सुधारणा करू शकतो, मी समोरच्या व्यक्तीकडनं अपेक्षा करताना माझी लायकी तेवढी आहे का, मी समोरच्या व्यक्तीला समजून घेण्याचा प्रयत्न करतोय का. अशा प्रकारे आत्मपरीक्षणाचे प्रश्न तुम्ही स्वतःच्या मनाला विचारा, तो तुम्हाला उत्तर देईल, आपलं मन उत्तर देईल. लक्षात ठेवा, प्रारब्ध दिशा देतं, कर्म मार्ग तयार करतं, काळ योग्य संधी देतं आणि योग्य निर्णय हा आपल्यालाच घ्यावा लागतो. म्हणून सकारात्मक राहा, स्वतःमध्ये सुधारणा करा, अवास्तव अपेक्षा सोडा, चांगली कर्म करा आणि ईश्वरावर विश्वास ठेवा. त्याला आपला विवाह कधी, कुठे, कोणाशी, कसा, कोणत्या काळात होणार आहे, त्या व्यक्तीचं वर्णन कसं, त्याचं शिक्षण किती, त्याला आई वडील असतील का, त्याची आमदनी किती, घराणं कसं, त्याच्या नावाचे अध्यक्षर काय आहेत, रंग, रूप, उंची, हे सर्व जर तुम्हाला माहिती हवी असेल तर आम्ही देखील तुम्हाला मार्गदर्शन करू शकतो. पण तुम्हाला पूर्ण डिटेल पत्रिका बघायची नसेल तर हरकत नाही, फक्त विवाहविषयक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आम्ही देऊ शकतो. आणि अर्थातच त्यासाठी तुम्हाला हा जो खाली क्रमांक येतोय त्यावर संपर्क साधा आणि होणारे त्रास, त्याच्यावरचे उपाय, पत्रिकेत असलेले दोष, त्यांची माहिती हे आम्ही तुम्हाला घरपोच पाठवू किंवा प्रत्यक्ष येऊन तुम्ही माझ्या असिस्टंटद्वारे समजून घेऊ शकता. लिहिणार मीच, समजून सांगणार माझा सहकारी. पुन्हा भेटूयात. ओम साईराम.